सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय वंजारी साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याला मी आत्ताच उत्तर दिलं की आपण एक जॉईंट अशा पद्धतीचे तिन्ही चारही डिपार्टमेंट एकत्र करून त्याचं एक एकत्रितपणानं आपण त्याच्यासाठी नवीन उपाययोजनांची SOP तयार करून ती लागू सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करतोय। त्यामुळे आपण जी सूचना केलेली आहे किंवा आपण जी शंका उपस्थित केलेली आहे की मिलीभगत आहे किंवा तात्पुरतं कारवाई केल्यासारखं दाखवलं, म्हणूनच GPS प्रणाली आपण अनिवार्य ह्या मॉडेलमध्ये करतोय चंद्रपूरच्या, की त्या कोल डेपोमधनं निघाल्यापासून ते वाहन त्यानं डेस्टिनेशन जे दिलंय तिथं जाईपर्यंत ते ट्रेस करता आलं पाहिजे आपल्याला आधीमध्ये सुद्धा। अशा पद्धतीची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण प्रायोगिक तत्वावरती चंद्रपूरमध्ये लागू करतोय आणि ती ओव्हरलोडच्या बाबतीत सुद्धा आपण RTOना आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेला फ्लाइंग स्क्वॉड वाढवायला सांगितलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर जवळपास 350 कारवाया पोलिसांनी केल्या तर जवळपास 250-300 कारवाया RTOनी केलेल्या आहेत। कारवाई सुद्धा वाढवण्याच्या सूचना कालच ब्रीफिंग घेताना मी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। या बाबतीत प्रदूषण नियंत्रित ठेवणं, प्रदूषण कमी करणं, आरोग्याला अपाय होणार नाही या दृष्टीनं ज्या उपाययोजना करायच्या त्या बाबतीत सरकार निश्चितपणे त्या उपाययोजना करेल। कृपाल तुमाने।